साखरेच्या दरात भडका, वाढत्या महागाईनं महिला वर्गांचे बजेट कोलमडले. गेल्या काही दिवसांपासून साखरेच्या दरात सातत्यानं वाढ होत असल्यानं सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसतोय. दैनंदिन वापरातील अत्यावश्यक वस्तू असलेल्या साखरेच्या दरवाढीमुळे गृहिणींचं महिन्याचे घरगुती बजेट कोलमडले असून वाढत्या किराणा खर्चामुळे महिला वर्ग हवालदिल झालाय. आधीच गॅस सिलेंडर, खाद्यतेल, भाजीपाला आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या वाढलेल्या दरांमुळे घर खर्चाचं गणित बिघडलंय. त्यात साखरेच्या दरवाढीची भर पडल्यानं कमी उत्पन्नात महिन्याचा खर्च भागवताना गृहिणींना मोठी कसरत करावी लागतेय. साखरेच्या दरवाढीचा परिणाम चहा, बिस्किटे, मिठाई, बेकरी पदार्थ आणि विविध खाद्यपदार्थांच्या किमतीवरही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यावसायिकांसह ग्राहकांनाही त्याचा अप्रत्यक्ष फटका बसू शकतो. वाढत्या महागाईवर सरकारनं तातडीनं नियंत्रण मिळवून जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी गृहिणींसह नागरिकांकडून होत आहे. टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी सिन्नर प्रतिनिधी नवनाथ औफाड यांचा रिपोर्ट. सगळं बजेट कोलमडून जातं. मग साखर असो किंवा बाकीचे किराणा माल असो, त्या सगळ्या बाबतीत जर भाव वाढले तर घरातलं सगळं बजेट बिघडून जातं. आणि त्या मानाने भाजीपाल्याचे भाव तेवढे वाढत नाही. मागच्या आठवड्यात भाजीपाल्याचे भाव 20 रुपये जुडी होती, ती आता 5 रुपयांनी सुद्धा कोणी घेत नाही भाजीपाला. आणि साखरेचे एकदम 40 रुपयावरून 70 रुपयापर्यंत भाव गेले. त्याच्यात म्हणजे कमी व्हायला पाहिजे, एवढं परवडतच नाही म्हणजे सामान्य लोकांना एवढं महाग घेणंच. साखरेचे भाव गेल्या 20 दिवसापासून भरमसाठ पद्धतीने वाढत आहे. 40 रुपयावरून आज साखर 75 रुपयावर पोहोचली आहे. आज आपल्यासोबत आपली येथील प्रसिद्ध खिंवसर महावीर एजन्सीचे खिंवसर साहेब आहेत. त्यांच्याशी आपण बोलूया. काय साखरेचे भाव वाढ आहे कारण म्हणजे कारखान्यात आहे ना थोडं माल कमी आहे. पुढे भविष्याच्या सणासुदीच्या हिशोबाने कुठे कमी येऊ राहिले लागलेले आता, त्याच्यामुळे साखरेचा शॉर्टेज झालेलं आहे. आणि युपी, बिहार, दिल्ली तिकडे जास्त माल इकडून महाराष्ट्रातून जाऊ राहिला आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्राला माल कमी पडतो असं वाटायला लागलेलं आहे आता. त्याच्यामुळे भाव वाढ झालेली दिसते. किती दिवसात किती भाव वाढला? आता 15, 20, 22 दिवसात तरी 20-1 रुपये किलो पर्यंत भाव वाढ झालेली आहे. अजून किती वाढ होईल असं वाटतं तुम्हाला? अजून 1-2 रुपये किलो वाढतील असा अंदाज दिसतोय. अजून 8-1 दिवसात 2-1 रुपये किलो अजून होलसेलला वाढेल अशा वाटायला लागली आता. ग्राहक ग्राहक आता ज्याला 5 किलो घ्यायचे ते 2 किलोवर आलेले आहे. थोडं त्यांचं बजेट कोलमल्यात गेलेलं आहे. त्याच्यामुळे भाववाढीमुळे ते नाराजीची त्यांची थोडीशी अशी. नक्कीच आपण बघतोय की सर्वसामान्यांना अत्यावश्यक असलेल्या चहासाठी साखरेची अत्यंत गरज असताना भाव भरमसाठ वाढले आहे. त्यामुळे शासनाने याच्याकडे त्वरित लक्ष देऊन साखरेचे भाव कमी करण्यासाठी प्रयत्न करावे. नवनाथ औफाड, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, सिन्नर. साखरेचे बाजारभाव वाढले त्याच्याबद्दल तुमचं काय? साखरेचे भाव वाढल्यामुळे आमच्या घरातली सर्वात उपयुक्त वस्तू आहे ती साखर म्हणजे. आणि ते अचानक वाढल्यामुळे आमच्या घरातलं सगळंच किराणाचं जे नियोजन असं सगळंच विस्कटलेलं आहे. आणि जो भाजीपाल्याचा भाव आहे तो एकदमच कमी झालेला आहे सध्या. आणि साखर 3च दिवसामध्ये 40 रुपयावरनं 70 रुपयावरती आली. त्यामुळे आता हे सरकारला पण समजलं पाहिजे की अचानक ही महागाई वाढली. आणि इतर पण किराणाच्या सगळ्याच वस्तू महागल्या, शेंगदाणे झाले, तेल झालं, सगळ्याच वस्तू महागल्या सध्या. त्यामुळे आता आम्ही पण घर कसं चालवायचं? सरकारकडून काय अपेक्षा? सरकारकडनं एवढीच अपेक्षा आहे. आम्हाला लाडकी बहीण नाही दिली एक वेळेस तरी चालेल, पण किराणाचे जे आहे घरातल्या वस्तू त्या सर्वात कमी झाल्या पाहिजेत. महागाई सगळ्यात महत्वाची, सगळीच महागाई कमी झाली पाहिजे.